मार्गीला मिळू की आम्ही थकलो तरी आम्हाला हात धरून तुम्ही उठवावं. आज मन भरून आलंय. हा सत्कार बघून पुन्हा एकदा तटकरे साहेबांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं. चुकलो तर कान धरावा, नाही चुकलो तर चालतं. पण आता रिकामं ठेवू नका. जबाबदारी कसं हीच विनंती करतो. आज तटकरे साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद साहेब. यानंतर आपण नियुक्तीपत्र ज्या क्षणाची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहतोय, साहेबांचं भाषण सुरू होण्याच्या अगोदर साहेब थोडा 1 मिनिट नक्कीच द्या, कारण तो माझ्या हक्काचा आहे, आमच्या कर्जतकरांचा आहे तो. साहेबांची नावाची फोड खूप छान केलेली आहे. सुहास्य वदनी सुमधुर वाणी निरागस चेहरा, निळ्या आकाशी महाराष्ट्राच्या जणू अडल ध्रुव तारा, ललाटी ज्याच्या विधीने लिहिला राजयोग आगळा, जीवन ज्याचे जणू राजनीतीची पवित्र पाठशाळा, तनमन धने करी साधना अखंड जनसेवेची, टवटवी परी कधी न ढळली या कार्य सम्राटाची, करारीपणा नम्र स्वभावी हा कोकणचा भाग्य विधाता, रेणुका आई प्रसन्न होई ठेवी वरदहस्त माता. एकदा जोरदार टाळ्यांनी आदरणीय तटकरे साहेबांचं आपण स्वागत करूया. लोकमत समूहाने भारतभूषण पुरस्कारांनी सन्मानित केल्याच्या नंतर ज्या भूमीमध्ये जन्माला आलो ती माझी जन्मभूमी, माझ्या आयुष्यभराची कर्मभूमी, त्या माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आज माझा हृदय सत्कार सोहळा तुम्ही आयोजित केलात. याला उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, ज्यांनी दीर्घकाळ 40 वर्ष संसदेमध्ये, लोकसभेमध्ये, राज्यसभेचं नेतृत्व केलं ते प्रफुल्लभाई पटेल, नुकतेच ज्यांचे प्रभावीपणाचे विचार आपण या ठिकाणी ऐकलेत, आणि मला फार वेळ मोकळं ठेवू नका, मला पुन्हा कामाला झुंपा, असे आवर्जून ज्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या, ते महाराष्ट्राचे एक बुलंद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तोफ धनंजयजी मुंडे. मावळ खाली उतरल्यावर काय होतं ते तुम्ही आपण अनुभवलंत. ते मावळचे लखपती आमदार, म्हणजे धनंजय पण लखपती आमदार आहेत परळीचे. हे दुसरे महाराष्ट्रातले लखपती आमदार सुनीलजी शेळके, माझी पत्नी वरदा, रुपालीताई, अनिकेत अदिती, मुश्ताकबाई, स्नेहलजी, प्रवीणजी ठाकूर, तुकारामजी सुर्वे, सर्व फुललेलं व्यासपीठ ज्यांच्या नेतृत्वाने याचा सत्कार सोहळा आयोजित केला. पराजयाच्या नंतर सुद्धा हिंमत न हरता पुन्हा एकदा जनसेवेसाठी तत्पर झालेले रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माझे सहकारी सुधाकरजी घारे, सुभाष केकाणे, अशोक भोपतराव, भरत भगत, उमाताई मुंडे, अंकित साखरे, नाजिम असवारे, उत्तम जाधव, बबन मनवे, दीपक श्रीखंडे, संतोष बैलमारे, उरणपासून ते पोलादपूरपर्यंत माझ्या रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी, अभूतपूर्व संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम माता, बंधू, भगिनी आणि सहकारी मित्रांनो, छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळत असतानाच
आज आमचे मुख्य प्रवक्ते माजी खासदार आनंदजी परांजपे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. याच कार्यक्रमामध्ये एकेकाळी ज्यांना खोपोली नगरपालिकेचं नगराध्यक्ष करण्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सहकार्य करता आलं ते सुनीलजी पाटील, अश्विनीताई पाटील, त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी झाला. खरं तर सुधाभाऊ, माझ्या या सत्काराची सर्वात भेट कुठली आहे तर हा पक्षप्रवेश असं या निमित्ताने मी मानतो. पक्ष आणि पक्ष कार्यकर्ते आत्मा मानून ज्यावेळेला आपण काम करण्याचा प्रयत्न करत असतो, वेगवेगळ्या स्तरावरती आपल्याला काम करण्याची संधी मिळत असते. त्या संधीचं सोनं करत आपण ज्यावेळेला भविष्याची वाटचाल करत असतो त्याला अशा पैच्या पाठबळाची आवश्यकता असते. मला आठवतं 84 साली माझे वडील गेल्याच्यानंतर मी तालुक्याचा अध्यक्ष झालो, जिल्हा युवकचा अध्यक्ष झालो. त्याला मी कर्जतला आलो होतो, माथेरानला आलो होतो आणि कर्जतमधला माझे आमदार तुकारामजी सुर्वे यांनी बॅरिस्टर अंतुले साहेबांचा सत्कार सोहळा आयोजित केला. कर्जतच्या बाजारपेठेमध्ये फिरत असताना जो उत्साह त्या कालावधीमध्ये अनुभवाला मिळाला त्याला आज मोजून 40 वर्ष अशोक झाले. त्या 40 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर सुद्धा रोहाळेकरांचं माझ्यावरती जेवढं प्रेम आहे, रोहाळेकरांनी प्रेम आणि ताकद आणि शक्ती दिली तेवढीच काकणभर सरस माझ्या कर्जत तालुक्यातल्या जनतेने अखंडपणाने दिली. त्याचा नतमस्तक होऊन या निमित्ताने मी उल्लेख करू शकतो. सुधाभाऊ, तुमच्या आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचे शाब्दिक अर्थाने आभार मानून मी औपचारिकता या ठिकाणी करणार नाही. लढवय्या पद्धतीने लढत असताना राजकारणामध्ये कमी अधिक दिवस येत असतात. माझ्या तुमच्यात आणि अंतुले साहेबांच्यात एक साम्य आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अंतुले साहेबांना पण पराजय पत्करावा लागला, सुनील तटकरेला पराजय पत्करावा लागला, तुम्हाला लागला, पण तुमचं भविष्य सुद्धा याच पद्धतीने उज्ज्वल आहे एवढंच मला या निमित्ताने सांगा. आणि म्हणूनच चिंता करू नका. दादा प्रफुल्लभाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या पाठीमागे आहेच, पण कर्जत खालापूरची जनता ज्या पद्धतीने तुमच्या पाठीशी आहे पराजयाच्या नंतर सुद्धा, आणि मला अभिमानपूर्वक या ठिकाणी सांगायचं आहे की माझ्या कर्जत तालुक्यामध्ये सुधाभाऊ तुम्हाला मताधिक्य आहे, म्हणजे कर्जतचे आमदार तुम्हीच आहात. असं जर का मी म्हटलं तर काही चुकीचं ठरू शकणार. त्या तालुक्यात तुम्हाला मताधिक्य आहे, ठीक आहे, वेळ काळ येत जात राहील, पण जनमानसामध्ये काम करण्याची मानसिकता दाखवल्याच्या नंतर आपल्याला कधी आयुष्यामध्ये पाठीमागे वळून दाखवता येऊ शकत. आजचा क्षण माझ्या दृष्टिकोनातून अतिशय भावनाप्रधान आहे, कौटुंबिक आहे. म्हणून माझी पत्नी कधी माझ्या जाहीर समारंभाला कधी सत्काराला उपस्थित राहिली नाही, पण सुधाभाऊ तुम्ही आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आग्रह धरला. तसे अनिकेत आदिती फारसा आईला सांगत नाहीत, पण यावेळेला त्यांनी सांगण्याची खबरदारी घेतली आणि ती सुद्धा आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिली. तळागाळातल्या जनतेशी आपण समरस झाल्याच्या नंतर पाठिंबा मिळत राहत असतोच. वेगवेगळ्या पदावरती काम करण्याची संधी मिळत असते. रोहेकरांच्या उदंड प्रेम, माणगावकरांचं प्रेम मिळत राहिलं. पहिल्या कालावधीमध्ये अख्ख्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केलं. मला आठवतं की जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कर्जत खालापूरमध्ये ज्यावेळेला माझा पहिला सत्कार झाला, स्वर्गीय BL पाटील साहेब त्यावेळेला हयात होते. अंतुले साहेबांनी मला जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची त्या कालावधीमध्ये संधी दिली. स्वर्गीय वसंतदादांनी मला विधानसभेची उमेदवारी 1985 सालामध्ये दिली. आदरणीय पवार साहेबांसारखा लोकोत्तर नेतृत्वाचा सहवास मिळाला. अंतुले साहेबांचं उत्तम प्रशासन त्यानिमित्ताने अनुभवायला मिळालं. विलासराव, सुशीलकुमारजी, अनेक मान्याच्या माननीय नेत्यांनी माझ्या या संबंध आयुष्यामध्ये प्रचंड प्रमाणावरती आशीर्वादाची कृपा सातत्याने केली. म्हणून वेगवेगळे क्षण माझ्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी अनुभवतात. नेतृत्वाची साथ मिळाल्याच्या नंतर जनतेचं काम करण्याची मानसिकता मनामध्ये ठेवावं लागत असते, आणि ज्याचा उल्लेख प्रफुल्लभाईंनी असेल, धनंजयजी तुम्ही असाल, सुनील लांडा असतील, रुपालीताई असतील, सुधाभाऊ तुम्ही असाल. एका अल्प समाजामध्ये जन्माला आलेल्या कार्यकर्त्याला या रायगड जिल्ह्याचं इतकं काळ नेतृत्व करण्याची संधी मिळते आहे, याच्यासारखं माझ्या विधिलामध्ये लिहिलेलं कुठलं भाग्य त्या ठिकाणी असतं. आणि म्हणूनच वेगवेगळ्या पदावरती आपण काम करत असताना ज्या जनतेच्यामुळे आपण त्या पदावरती गेलो ते भान मनामध्ये ठेवत आपण काम करण्याची मानसिकता दाखवल्याच्या नंतर पाठबळ सातत्याने मिळत त्या ठिकाणी राहत असतं. तुम्ही उल्लेख केलात कर्जतच्या या संबंध विकास कामाचा. सुरेशभाऊ लाड सुद्धा माझ्या साथीने सुरुवातीला युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहिले, जिल्हा परिषद अध्यक्ष होतं त्याला ते सभापती राहिले. राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक गोष्टी घडत असतात, पण या कर्जत खालापूरच्या विकासामध्ये मला तितक्याच पद्धतीने समर्थने काम त्या निमित्ताने करतात.
तुम्ही मगाशी उल्लेख केला, भरत भगतांनी उल्लेख केला. आज या कर्जत तालुक्यामध्ये 99 सालापासून ते 2014 सालापर्यंत या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून अजितदादांच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणावरचा विकास मला साध्य करतात. आज या कर्जतकरांचं प्रेम माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये कर्जत खालापूर नाही याचं शल्य माझ्या मनामध्ये नक्कीच आहे. ते जर का असतं तर आदिती तुझ्या शिवधन मतदारसंघापेक्षा सुद्धा जास्ती मताधिक्य कर्जत खालापूरकरांनी दिलं असतं. त्याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका आणि काय कारण एक जवळीक त्या निमित्ताने निर्माण होत असते. अनेक वेळेला मी रोहा, मनगाव, शिवधन, मसळ्यामध्ये कदाचित गेलो नसेल, पण कर्जत खालापूरकरांनी साथ घातली आणि सुनील तटकरे आला नाही असं कधी आयुष्यामध्ये घडलं नाही. घडलं फक्त एकदा 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. कारण प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्यावरती असलेल्या राजकीय मर्यादा, महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुती प्रचंड मताधिक्याने निवडून यावी यासाठी अनेक वेळेला त्याग करावा लागत असतो, पण तो त्याग तुमच्या रूपानेच मला करावा लागला हे शल्य माझ्या मनामध्ये आयुष्यभर त्या ठिकाणी राहील. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आश्वस्त करतो की त्या कालावधीमध्ये जे काय करता आलं नसेल त्याची व्याजासट भरपाई पुढच्या कालावधीमध्ये केली जाईल एवढंच आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो. कोण टीका टिप्पणी करत राहतं, ज्याला त्यांच्या पद्धतीने करत असेल ते करू द्या. आजचा दिवस सर्वपित्री अमावस्याचा दिवस आहे. धनंजयजी तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे आजचा दिवस शुभ की अशुभ असं कदाचित पांडित्य शास्त्रातले धर्मशास्त्रातले वेगवेगळे सांगत असतील, पण माझ्यासाठी आजचा दिवस शुभ शकुनी आहे. आणि या कर्जतच्या ज्या भूमीमध्ये हुतात्मा भाई हिराजी पाटील, भाई कोतवाल यांनी स्वातंत्र्य संग्रामाचा लढा दिला, त्या या स्वातंत्र्य संग्रामाच्या भूमीत आज माझा एक आगळावेगळा हृदय सोहळा या प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने या ठिकाणी होत आहे. याच्यासारखं भाग्य कुठलं लाभलं नसतं. ते सुद्धा सर्वपित्री अमावस्याच्या दिवशीच, ज्या दिवशी आपण आपल्या वाडवडिलांची पूर्वजांची आठवण करत असतो. ती आठवण करत असताना उद्याचा भविष्यकाल कसा असावा, कशा पद्धतीने नवी पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी आपण त्या निमित्ताने काम करत राहावं, त्याचं ऊर्जा सूत्र माझ्या रोह्याबरोबर माझ्या आयुष्यामध्ये कुठला असेल तर ते कर्जत आहे हे सुद्धा या ठिकाणी या निमित्ताने मी सांगू इच्छित आहे. आणि म्हणूनच अनेक गोष्टीला सामोरं जात असताना अनेक उपक्रम आपण करत असतो. संघटनेचं नेतृत्व करण्याची संधी आज राज्यभरामध्ये त्या ठिकाणी मिळाली. खरं आहे 3 वर्षापूर्वी आम्ही एक निर्णय त्या ठिकाणी सामुदायाने घेतला. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये नेत्रदीपक प्रगतीची प्रगती होत असतानाच जगाच्या पाठीवरती या देशाचं स्थान आगळेवेगळं निर्माण होत असतानाच आपण एनडीएमध्ये सहभागी व्हावं. सत्तेसाठी नव्हे, सत्ता येते जात असते. माझ्या जीवनामध्ये अनेक वेळा सत्ता गेली आली असेल, पण सत्तेपेक्षा मिळालेल्या सत्तेचा सदुपयोग करत लोकांच्यासाठी तुम्ही काय काम करतात याचा आदर्श स्वर्गीय वसंतदादा अंतुले साहेब, शरद पवार साहेबांसारख्या लोकोत्तर नेतृत्वाखाली मजा घेता आला आणि त्याच्यामुळे वेगवेगळे स्थान त्या ठिकाणी करतात. आजही मी आपल्याला आश्वस्त करतो आहे की उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा राज्याच्या राजकारणामध्ये काम करत असतानाच देशाच्या माध्यमातून आपण नेमकं काय आणू शकतो आहोत याचा साकल्याने विचार करण्याची मनोभूमिका मी सातत्याने त्या ठिकाणी घेत असतो. पण हा देशाचं नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी साहेब असतील, आदरणीय अमितभाई असतील, राज्याचं नेतृत्व करणारे देवेंद्रजी असतील, आपल्या सर्वांचा आशास्थान असलेले राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा असतील, यांच्या नेतृत्वाखाली ज्याला पक्षाची वाटचाल त्या ठिकाणी होत असते त्यावेळेला त्या वाटचालीमधून सत्तेपेक्षा लोकांच्या सेवेसाठी आपण काम करणं हे अत्यंत आवश्यक त्या ठिकाणी ठरू शकत असतं. अनेक वेळेला कर्जतचा माझा व्यापारी मित्र, अनेक समस्येच्या निमित्ताने या व्यापारी मित्रांशी संवाद करण्याची संधी मिळाली. याच व्यापारी मित्रांनी एका शहराचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व केलं. याची जाण आणि जाणीवसुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे. पण प्रवासी संघाच्या वतीने सुधाभाऊ तुम्ही मला 2 गोष्टी सांगितल्या. जलदगतीचा थांबा कर्जतला या ठिकाणी मिळावा आणि हुतात्मा हिराजी कोतवाल पाटील जे थोर स्वातंत्र्य सेनानी आहेत, जे पनवेल ते कर्जत ही नवीन मार्ग होणार आहे, त्या नवीन रेल्वे स्थानकाला या ठिकाणी त्यांचं नाव मिळावं. आपल्या सर्वांच्या आशीर्वादातून रेल्वे मंत्र्यांना मी ते निवेदन दिलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा आश्वस्त करतो की कर्जतकरांच्या प्रत्येक समस्येचं निराकरण करण्याची भूमिका तांत्रिक अर्थाने जरी मी कर्जत खालापूरचा आज या ठिकाणी लोकसभेचा सदस्य नसेल, पण तुमचा सहकारी म्हणून मला देशामध्ये काम करण्याची संधी रायगडकरांनी दिली, त्याचा पुरेपूर उपयोग करत त्या कामाच्यासाठी माझ्याकडनं पूर्णपणे ताकदपणा लावली जाईल एवढं अभिवचन आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देऊ इच्छितो. माझा अवघा जिल्हा या ठिकाणी उपस्थित. राजकारणामध्ये
वेगवेगळ्या ठिकाणी आपण काम करत आलो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 सालामध्ये झाली. खानविलकर साहेब, ओसवाल साहेब, माणिकराव जगताप या सर्वांनी त्या कालावधीमध्ये पुढाकार घेतला. थोडासा उशिराने मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी गेलो, पण गेल्या या 26 वर्षाच्या प्रवासामध्ये त्याच्या अगोदरचा प्रवास 15 वर्ष इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला. आणि माझ्या वडिलांची राजकीय सुरुवात एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचे म्हणून त्या ठिकाणी झाली. पण 52 सालामध्ये वडील आणि आई मुंबईचं जीवन सोडून ज्यावेळेला खेड्यापाड्यामध्ये आले, त्याला ते 57 सालामध्ये ज्या गावामध्ये मी आज राहतो त्या येरळ ग्रामपंचायतीचं सरपंच म्हणून त्यांनी काम केलं. आणि म्हणूनच अशा या संबंध जडणघडणीमध्ये डोंगर उताच्या वाड्यावरून सुद्धा मला अनेक वेळा त्या ठिकाणी माझ्या मूळ गावामध्ये चालत जावं लागत होतं, कोलाडपासून गवळवाडीपर्यंत. त्यापासूनच मला जंगलाची वाट कळली. चढ उतार हे त्यावेळेला धनंजयजी कळले. 8 किलोमीटर म्हणजे 5 मैल मी लहानपणामध्ये चालत जायला शिकलो. माझ्या आईने कुशीमध्ये घेतलं, वडिलांनी डोक्यावरती हात ठेवला. त्याच्यातून कसं खाचा कोचा निसर्गाच्या सुद्धा असू शकतात हे लहानपणापासून अनुभवलेलं असल्यामुळेच राजकारणामध्ये सुद्धा अशा अनेक अवघड वळणाच्या वरती यशस्वीपणाने वाटचाल करण्याची संधी मिळाली. कारण बालपणावरती वाढवडिलांनी दिलेले संस्कार, त्यांनी घडवलेलं जीवन आणि त्या माध्यमातून लोकांचं मिळालेलं पाठबळ त्याचे यशस्वीपणाने करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा कुठं ना कुठेतरी आपल्याला वाटचाल करतात. वडिलांचं दुर्दैवी निधन झोपेमध्ये झालं 84 साली 10 मेला. दुःखाचा डोंगर कोसळला. पण माझ्या तालुक्यातल्या जनतेने मी राजकारणामध्ये यावं असं आईला साकडं घातलं. मी काय इतिहास या ठिकाणी सांगतोय की 40-41 वर्षाचा हा प्रवास असा साधा सुद्धा नव्हता. लोकांची साथ मिळवताना 4 दशकाचं राजकारण करत असताना 3 पिढ्याच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली. वडिलांच्या सोबत काम करणाऱ्या पिढीची संधी सोबत काम करण्याची संधी मिळाली. माझ्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सोबत सुद्धा एक वेगळं वातावरण निर्माण करता आलं. आज नवी पिढी या ठिकाणी काम करते. मग केवळ आदिती नेतृत्व करते असं नाही किंवा अनितकर नेतृत्व करतो असं नाही, सुधाभाऊ तुम्ही असा व्यासपीठावरती बसलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सर्व सहकारी असतील, मुस्ताकबाई तुम्ही आम्ही एका पिढीचे आहोत. पण नंतरची पिढी सुद्धा समर्थपणाने रायगड जिल्ह्यामध्ये धर्मनिरपेक्ष विचार, शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता आणि जनताभूप काम करण्याची मानसिकता मनामध्ये दाखवते. त्याच्यातून एक जनजीवनामध्ये एक वेगळा प्रवास घडलेला आपल्याला त्यानिमित्ताने पाहायला मिळू शकतो. आणि म्हणूनच या अखंड प्रवासाचे साक्षीदार आपण सर्वजण त्या ठिकाणी आहोत. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा रायगडचं महत्त्व वेगळ्या पद्धतीने प्रस्थापित होणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक हा जो काय औद्योगिक ट्रायंगल म्हणून गणला जातो, आज रायगडचं महत्त्व या सगळ्या औद्योगिक क्षेत्रामध्ये नागरीकरणामध्ये हे प्रचंड प्रमाणावरती मोठं आहे. धनुभाऊ, कर्जत तालुका म्हणजे आदिवासी प्रबळ तालुका. माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आदिवासी बांधवांची संख्या कुठं आहे तर ती कर्जतमध्ये आहे. पण आज मुंबईकर सर्वात जास्ती कुठे येतात तर ते माझ्या कर्जतमध्ये येतात, खालापूरमध्ये येतात. उद्योगाच्या निमित्ताने येतात, व्यवसायाच्या निमित्ताने येतात, निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी या निमित्ताने येतात. सर्वाधिक जर काय आज रिसॉर्ट कुठं असतील तर या कर्जत तालुक्यामध्ये आहे. एक वैचारिकी बांधिलकी घेत भाताचं उत्पादन करणारा कष्टकरी शेतकरी कुठं आहे तो माझ्या कर्जत खालापूरमध्ये आहे. अशा या सगळ्या गुणवैशिष्ट्यासह ज्या तालुक्यामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या परिसरामध्ये आपण काम करत असतो त्याला उमेद देण्याची ताकद आपल्या सर्वांच्या समोर उभं करणं अत्यंत आवश्यक ठरू शकतं आहे. 10 मे पासून आजपर्यंत पाऊस आहे. तुम्ही मगाशी सांगितलं बरं जी, तुम्ही अशोक, एकनाथ या सर्वांनी कशी दीपक नावं घ्यावीत असे माझे सगळे जीवाभावाचे कार्यकर्ते आहेत. रोह्यातल्या 100 कार्यकर्त्यांची जसं मी नावं घेऊ शकतो तसं माझ्या कर्जतमधल्या जीवाभावाचे काम करणाऱ्या खालापूरमधल्या कार्यकर्त्यांची नावं त्या ठिकाणी घेऊ शकतो. आणि 40 वर्षाचं ऋणानुबंधाचं संबंध या सगळ्या परिसराचं ज्या पद्धतीने आलं आणि निसर्गाने गेले 4 दिवस तुमच्या सर्वांची परीक्षा पाहिजे. पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही आणि जिल्ह्याच्या संघटनेने ठरवलं होतं की आजच्या या पोलीस ग्राउंडच्या मैदानावरती सत्कार करायचा. तो आज सत्कार या अतिवृष्टी असताना सुद्धा या ठिकाणी होऊ शकला, याचं मला मनापासूनचा आनंद आहे. भावनोत्कोट क्षण असा माझ्या आयुष्यातला सुद्धा निश्चितपणाने या ठिकाणी. आणि जनतेचं प्रेम उदंड पद्धतीचं मिळत राहणं, उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा त्या प्रेमाची उतराई होण्यासाठी विकास आणि महिला भगिनी आणि उद्याच्या नव्या पिढीच्यासाठी असणाऱ्या रोजगाराची साधनं माझ्या जिल्ह्यामध्ये कशामध्ये निर्माण करता येऊ शकतील याचा प्रयत्न करणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं कर्तव्य त्या ठिकाणी ठरू शकतं. आणि म्हणूनच आज मला तुम्ही या ठिकाणी सन्मानित केलं. सुनील पाटील असतील, अश्विनी पाटील असतील, खोपोली शहराचे अध्यक्ष
राहुलजी जाधव असतील, अनिताताई शाह असतील, हे सगळेजण आमच्या महिला अल्पसंख्याकच्या जिल्ह्याच्या पदाधिकारी असतील, या सर्वांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश आहे. माझ्या सत्काराबरोबरीत माझ्या आनंदाचा क्षण म्हणजे या सगळ्यांची घरं वाचू. मसुरकर साहेब, आता मला बाकी काय नाही मिळालं तरी चालेल, पण खोपोली नगरपालिका, कर्जतची नगरपालिका, आता अजय इथं आहे, अजय आहे ना इथं, माथेरानची नगरपालिका, माझा सत्कार माझ्या दृष्टीने सत्कारणी कधी ठरेल, ज्याला या तिन्ही नगरपालिकेवरती आपल्या विचाराचा झेंडा फडकेल, तो माझ्या आयुष्यातला सुद्धा एक सोनेरी दिवस असेल. ते काम सुधाकरजी तुम्ही 100% कराल याच्या माझ्या मनामध्ये ती मात्र शंका काय कारण नाही. पण या सर्वदूर कामाच्या मध्ये, संघटनेच्या कामामध्ये तुमच्या पाठीमागे मी, अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, प्रफुल्ल पटेल आणि पक्षाचे माझे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राचा आपल्या पाठीमागे ठामपणाने उभा आहे. असं या तिन्ही संजेच्या पवित्र वेळेला या दिवशी या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छित आहे. तुम्ही ठरवल्याच्यानंतर ते यशस्वीपणाने होईल. माझ्या भाषणाच्या प्रतिक्रिया क्रिया वेगवेगळ्या पद्धतीने उमटतील. ज्याला जे कोणाला बोलत राहायचं असेल ते बोलत राहावं, पण संयम हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा ठेवा आहे. कुणी किती जरी बोलत राहिलं तरी आपण आपल्या पद्धतीने काम करत राहावं. ज्याला जे बोलायचं असेल ते बोलत राहील, पण आपण नेक प्रामाणिकपणाने लोकांची सेवा केल्याच्यानंतर कधी कुठल्या गोष्टीची कमतरता होऊ शकत नाही. आणि म्हणूनच या निवडणुकीच्या नंतर तुम्ही पुन्हा एकदा पक्षाच्या प्रवाहामध्ये सक्रिय होण्याचा निर्णय, इतक्या पद्धतीने होऊन सुद्धा तुम्ही सक्रिय होण्याचा निर्णय तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकार्याने घेतलात, म्हणून मी तुम्हाला मानाचा मुद्रा या ठिकाणी करतो. पण त्याचबरोबर 3 गोष्टी घडल्या. स्नेहल तुमचा पक्षप्रवेश, प्रवीण ठाकूरांचा पक्षप्रवेश, तुकारामजी सुर्वे यांचा पक्षप्रवेश, 9ची माझी विधानसभेची निवडणूक पुनर्रचनेनंतर पहिली झाली. माझा माणगाव मतदारसंघ गायब झाला आणि शिवधन मतदारसंघ झाला. त्याला मला पवारसाहेब सांगत होते सुनील विधानसभा लढू नको, पण मी लढू. तुम्ही पोटनिवडणुकीत यशस्वी झालात, मी काय केलं मी सांगत नाही, पण तुमच्या समोर लढत दिली. गेले अनेक वर्ष आपण वैचारिकदृष्ट्या लढत आलो, पण तुमच्या सगळ्यांचा पक्षप्रवेश म्हणजे माझ्या बेरजेच्या कामाची पोच पावती आहे, असं माझ्यासारखा कार्यकर्ता त्यानिमित्ताने मग. शेवटी राजकारणामध्ये अनेक वेळेला काही वेळेला राजकीय भूमिका घ्यावी लागत असते. कळत राजकीय संघर्ष उभा राहत असतो. तो राजकीय विचारधारेच्या विरोधातला संघर्ष असतो. तो आयुष्यातला मी कधी व्यक्तिगत त्यानिमित्ताने मानला नाही. पण अनेक व्यक्ती, अनेक काही प्रवाह असतील की जे माझ्यावरती व्यक्तिगत टीका करण्यासाठीच काही ना काहीतरी विचाराचं भांडवल लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत असतील, त्यांनाही माझा नमस्कार आहे. तुम्ही तुमचं काम करत राहा, आम्ही आमचं काम करत राहू. कारण राष्ट्रवादीचं अलीकडे एक नवीन गाणं आहे, आम्ही काम करत राहू. कुठलं ते जरा धून वाजवा, म्हणजे काय राष्ट्रवादीचं काम आहे हे एकदा विरोधकांना कळेल. बाकी हा याच्यातला काय भाग असू शकत नाही. तुम्ही सगळेजण इतक्या दूरवरून या ठिकाणी आला. आता सुनील अण्णाचं भाषण झाल्यावर मला आता चिंता पडली की 29 घड्याळाचं चिन्ह त्याचं AB फॉर्म त्याला देत असताना इथं काय करावं हा प्रश्न पडला आहे. पण मी जरी काही जरी केलं तरी हे त्यावेळेला आहेतच, याच्यात कोणाच्या मनामध्ये शंका काढत काय कारण नाही. पण मावळचा मावळा रायगडच्या भूमीमध्ये येतो, कारण मावळचा आणि रायगडचं सुद्धा अतूट असं नातं आहे. छत्रपती शिवरायांचा जन्म मावळाच्या भूमीत शिवनेरच्या ऐतिहासिक किल्ल्यावरती राजमाता जिजाऊच्या पोटी झाला आणि हिंदवी स्वराज्याचं स्वप्न राजमाता जिजाऊचं याच रायगडच्या किल्ल्याच्या, रायगडच्या महाडच्या भूमीमध्ये त्या ठिकाणी झालं. याच्यासारखा अभिमानाचा कुठली क्षण असू शकत नाही. सामाजिक समतेचा हुंकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक असलेल्या चवदार थाळ्यावरती त्या ठिकाणी दिल्या. त्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही सर्वजण एकत्रितपणाने उद्याचा भविष्याल करण्यासाठी आपण काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत. ही बाब लक्षामध्ये ठेवत आपण सगळेजण निश्चितपणाने काम करत राहू, एवढंच आजच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. अधिक बोलून मी दीर्घकाळ आपण सकाळ दुपारपासून या ठिकाणी घ्यायला निघाले असाल. पोलादपूरची व्यक्ती इथे येणं धनंजय म्हणजे जवळपास 150-150 किलोमीटरचा त्रास आहे. शिवाजनवांना इथे येणं म्हणजे तेवढाच प्रवास आहे. सगळी अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कुणी फोटो काढून ठेवा, अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्ह्याची कुठं आहे तर ती इथं आहे. देशाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठं होती तर इथे होती. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्याची कुठं आहे, आनंद तुम्ही रुपालीताई आणि सुनील अण्णांनी या ठिकाणी दाखवलं. याच्यापेक्षा आयुष्यामध्ये कुठलं काय असू शकतं. पक्ष आणि पक्षाची संघटना ज्याला पाठीमागे उभी राहत असते त्यावेळेला त्याच्यातून पुढे जाण्याचं आपल्याला एकतरीचं साधन मिळत असतं. आणि गेले 44 वर्ष
सावलीसारखी साथ देणारी माझी पत्नीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचा सुद्धा या अत्यंत या क्षणाच्या निमित्ताने मी आवर्जून उल्लेख करतो आहे. कारण माझा स्वभाव म्हणजे काही वेगळा वाकडा नाही, पण मी दिलेला वेळ हा कधी समर्थने ठरू शकत नाही. म्हणजे तिच्या जीवनामध्ये अनेक आधी ती जन्माला आले, शिकले, तिच्यामुळे संस्कारही तिने केले. आणि आज मला अभिमान या गोष्टीचा वाटतो आहे की राजकारणामध्ये ज्यावेळेला नवी पिढी येते त्यांच्याबद्दल वेगवेगळे प्रवाद निर्माण होत असतात. पण आज वरदा, तिला मी ललिता हाक मारतो, तुझ्या पोटी जन्माला आली 2 मुलं तू इतक्या सुसंस्कृत घडवली की आज याच पद्धतीने त्यांच्याकडे त्या पद्धतीने काम करण्याची मनोभूमिका आहे. त्या दोघांनाही या निमित्ताने सांगतो आहे की लोकांच्या सेवेशी समर्थ होत जमिनीवरती पाय ठेवत काम करण्याचा प्रयत्न केला तर अशापैकीचं प्रेम उदंडपणाचं लोकांचं मिळत राहत असतं. राजकारणी कोणाची मक्तेदारी नाही, वतनदारी नाही आणि वारसदारीसुद्धा नाही, पण स्वतःच्या कर्तृत्वातून आणि पाठबळातून काम करण्याची मानसिकता दाखवल्याच्यानंतर लोकांचं पाठबळ यशस्वीपणाने मिळत असतं. ते आठवण मनामध्ये ठेवत पुढच्या कालावधीमध्ये आपण काम करण्याचा सगळ्यांचा प्रयत्न करूया. याच मैदानावरती मी अनेक सभा पाहिल्या. सुधाभाऊ, ज्यावेळेला अजितदादा, मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळेला आपण नवा विचार घेऊन काम करायला लागलो, तुम्ही ऑफिसचं उद्घाटन ठेवलं होतं, त्याला इथेच सभा झाली. मी अंतुले साहेबांच्या सभेची आठवण केली, त्यावेळेला सुद्धा सभा कुठे झाली असेल, पण प्रचंड जनसमुदाय होता. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये सभा झाल्या असतील, पण सत्काराच्या निमित्ताने सभा होणं आणि त्याला इतका उदंड प्रतिसाद मिळणं हे माझ्या आयुष्यातलं सर्वात भावनिक क्षण आहे. तेवढंच आज या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. म्हणून या ऋणामध्ये राहणंच मी पसंत करेन. जनतेच्या ऋणामध्ये राहणं पसंत करत जनतेची सेवा अधिक प्रखरतेने करण्याची बांधिलकी आजच्या या तिन्ही संजेच्या वेळेला कर्जतच्या या हुतात्म्यांच्या भूमीमध्ये, ऐतिहासिक असलेल्या भूमीमध्ये माझ्या तमाम रायगडच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने या ठिकाणी मी करू इच्छितो आहे. गेली 41 वर्ष सेवेचं व्रत घेऊन जसं मी काम करत आलो, ते सेवेचं व्रत आणि वसा पुढच्या कालावधीमध्ये आयुष्य असेपर्यंत तुमच्यासाठी समर्पित भावनेने आज सुनील तटकरे करेल एवढा गाढ विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी ते करतो येतो. आणि तुम्ही आवर्जून केलेला सत्कार विनम्रपणाने या ठिकाणी स्वीकारतो. आजचा सत्कार म्हणजे उद्याच्या भवितव्याची एक ऊर्जा स्रोत त्या ठिकाणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करत असताना 14 ते 18 नेतृत्व केलं, आता 23 पासून नेतृत्व करतोय. अशा वेळेला पक्षाची भवितव्याची वाटचाल करण्यासाठी आजची ही रायगडची, कर्जतची, खालापूरची मिळालेली शिदोरी, वैचारिक शिदोरी, प्रचंड मिळालेलं पाठबळ उद्याच्या आयुष्यामध्ये पक्षाला महाराष्ट्रामध्ये अधिक ताकदवान करण्यासाठी निश्चितपणाने उपयुक्त ठरेल. त्याच्यासाठी करणारी मेहनत मी प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी करेल. अजितदादा, प्रफुल्लभाई, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे, हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला बळकटी आणण्यासाठी आज तुम्ही दिलेली ताकद आणि ऊर्जा मला भविष्यामध्ये अधिक शक्तिमान ठरेल, शक्तिवर्धक ठरेल असंच या ठिकाणी त्यांनी सांगतो. कर्जत खालापूरच्या सगळ्या प्रश्नासाठी सुधाभाऊ तुमच्यासोबत केवळ सुनील तटकरे एकटा असं नव्हे, तर अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल सुद्धा दिल्ली स्तरावरती तुमच्या प्रत्येक कामाच्यासाठी तुमच्यासोबत आहेत एवढा विश्वास या ठिकाणी आनंद देतो. आणि नंतर मात्र आता जरी येण्याची संधी मिळाली नाही तरी माथेरान, कर्जत आणि खोपोलीसाठी आता शिवधन नाही, रोहा नाही, फक्त हे 3 आणि महाड, मुरुड एवढंच उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आपल्या पाठीशी ठाम राहायची आता सर्वांनी ताकद दाखवलीच आहे. शेवरदन तर आहेच आहे. इतरही महाडला स्नेहल काळजी करू नका, दिलेल्या शब्दामध्ये मापात पाप नाही आणि हिशोबात खोप नाही, या पद्धतीने आपण काम करत राहू. आजचा पक्षप्रवेश अनेक सहकाऱ्यांचा पक्षप्रवेश आहे, पण सर्वांचाच पक्षप्रवेश मगाशी वेळाअभावी या ठिकाणी घेता आला नाही. त्या सर्वांचंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहामध्ये अंतःकरणापासून या ठिकाणी स्वागत करतो. अतिशय उत्तम पद्धतीने, दिमागदार पद्धतीने सोहळा जो तुम्ही केलात तो माझ्या आयुष्यभरातला आठवणीतला राहणारा सोहळा या ठिकाणी राहील एवढंच या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. सुधाभाऊ, तुमचे आणि तुमच्या रायगड जिल्ह्यातील सर्व सहकाऱ्यांची, तुमच्या म्हणजे आपल्या पक्षाचे तुम्ही अध्यक्ष आहेत म्हणून तुमचं नाव घेतलं, बाकी व्यासपीठावरती बसलेले समोर आणि हा प्रचंड जनसमुदाय कर्जत खालापूरच्या कार्यकर्त्यांना विनम्रपणाचं अभिवादन करतो. आपल्या सर्वांनाच अंतःकरणापासून विकासाच्या कामाची बांधिलकीचा शब्द देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. खूप खूप धन्यवाद. यानंतर अलिबाग, उरण, मुरुड येथून जे पदाधिकारी